महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजीची पेपर क्रमांक 2 तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी थर्ड लँग्वेज आणि IQ ज्याला आपण म्हणतो इंटेलिजंट क्वेश्चन याच्यावर आधारित IQ वर आधारित काही प्रश्न मराठी माध्यमची ही अंतरिम उत्तर सूची आपल्या समोर डाव्या बाजूला प्रश्न क्रमांक दिलेला आहे, संच प्रकार आणि त्यानुसार त्यांचे उत्तर योग्य उत्तराचा पर्याय आपल्या समोर या ठिकाणी दिलेला आहे। तुम्ही निरीक्षण करून त्या प्रश्नाचा नेमका कुठला पर्याय आहे त्या संचानुसार तो आपण या ठिकाणी पाहू शकतो। मित्रांनो, या ठिकाणी डाव्या बाजूला 1 ते 25 प्रश्न आहेत, त्यांची पर्याय त्यांचे उत्तर आपल्या समोर आहेत। त्यानंतर मधल्या कॉलम मध्ये 26 प्रश्नापासून 26व्या प्रश्नापासून सुरुवात झालेली आहे। 26, 27, 28 आणि 4 ही संचांचे 4 ही पर्याय आपल्या समोर आहेत। तुमची जी प्रश्नपत्रिका असेल ज्या संचाची असेल त्यानुसार तुम्ही तो पर्याय या ठिकाणी पाहू शकता, खात्री करू शकता। या ठिकाणी एक सूचना दिली मित्रांनो, स्टार चिन्ह असलेले जे काही प्रश्न आहेत ते रद्द करण्यात आलेले आहेत। असे काही प्रश्न असतील ज्यांना स्टार केलेला असेल तर ते रद्द करण्यात आलेले आहेत, लक्षात घ्या। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 51 आहे, ABCD संचानुसार उत्तराचा योग्य पर्याय आपल्या समोर आहे। या पद्धतीने याच्यात सुद्धा दुसऱ्या पेपरमध्ये सुद्धा एकूण 75 प्रश्न आहेत आणि या 75 प्रश्नांची म्हणजे 150 गुणांसाठीचा हा पेपर होता, ज्याच्यामध्ये तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता इंग्रजीवर आधारित 25 प्रश्न आणि 50 प्रश्न बुद्धिमत्तेवर आधारित। तर या पद्धतीने आपण मराठी माध्यमचे इयत्ता 5वीची शिष्यवृत्ती परीक्षेची ही दुसऱ्या पेपरची अंतरिम उत्तर सूची आपल्या समोर सादर केलेली आहे। धन्यवाद।